शेतीसाठी पाणी म्हणजे अमृत आहे. बरोबर. पाण्याविना शेती नाही. आणि निसर्ग आता असं झालेलं आहे, पडलं तर भरपूर पडणार, नाही तर मग काहीच पडणार नाही. त्याच्यासाठी आजची काळाची गरज जर सांगितली तर जर तुम्हाला शेती जर बागायत करायची आणि 2 पैसे उत्पन्न घ्यायचं आहे, शेततळ्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. जिथं मातीचा भाग जास्त आहे त्या भागात शक्यतो शेततळं घ्यायचं, कारण पाणी असलं तर तुम्ही पडीत जमीनसुद्धा सुपीक करू शकणार आहे. जितकी खोली जास्त तितकं हाईट जास्त, म्हणजे पाण्याचा कोठा जास्त, डबल टिबलनं पाण्याचा कोठा वाढतो आणि आपला खर्च पण वाचतो त्याच्यात. हा एकदम महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे त्या शेतकऱ्यांनी. विषय ऐकून घ्या. खोदकाम करत असताना माती प्रत्येक शेतकऱ्यालाच माती लागेल असं काही नाही आहे. खर्च करायची तयारी ठेवली पाहिजे, कारण ते लग्नासारखं नाजूक काम असतं. आणि शेततळ्याचा पेपर काही तो काही पत्र्याचा किंवा लोखंडाचा नाही आहे, तो प्लॅस्टिकचा आहे. तो फक्त माती आणि पाणी, जमीन आणि पाणी यांच्यामधला दुवा आहे. ही मला नैसर्गिक आपत्ती काही येणार आहे. कुत्रं पडतं, डुक्कर पडतं, रोही पडतं, हरण पडतं, एखाद्या वेळेस कोणी काही करून जातं आपला विरोधक असला तर मग रिपेअर व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, तुम्ही जेव्हा पण कागद घेणार ना, 2, 4, 5 हजार रुपये डिझेल पेट्रोलमध्ये गेले चालता, पण शेततळ्याच्या कागदावरच महत्त्व असतं. पाहून यायच्या त्या तळ्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघायच्या, किती वर्षाले टिकलाय, का टिकलाय, कसा टिकलाय, रिपेअर झालाय का, सगळ्या गोष्टी अनुभव करूनच कोणताही कागद घ्यायचा दादा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा आपला विषय शेततळ्याविषयी. आपण दीपक भाऊसोबत एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. याच्या आधीही दीपक भाऊंचा शेततळ्या कसं बनवायचं हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिला होता. विविध शेतकऱ्यांनी भरपूर त्यांचे जे प्रश्न असतील ती त्यामध्ये मांडलेली आहे आणि त्या व्हिडिओला इतका रिस्पॉन्स आला की त्या व्हिडिओच्या मार्फत आपण एक नवीन व्हिडिओ करतो की शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ना, की सर शेततळं असं खोदायचं, शेततळं कसं खोदायचं, कागद किती लागेल, किती बाय कितीचे, असे विविध प्रश्न होते. त्यानिमित्तानंच आपण दीपक भाऊंसोबत एक चर्चा केली की शेतकऱ्यांना त्या व्हिडिओपेक्षा अजून चांगली सोप्यात सोपी भाषा किंवा सोप्यात सोप्या पद्धतीत कसं सांगायचं, त्या मुलाखतीसाठी आपण आज आलेलो आहे आणि दीपक भाऊशी आपण चर्चा करणार. अगदी सुरुवातीपासून तुम्हाला खोदकाम करण्यापासून तर कागद आथरेपर्यंत संपूर्ण माहिती दीपक भाऊ आपल्याला देतील. तुम्हाला दीपक भाऊ माहीत नसणार तर आपला याच्या आधी पहिला व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकतात. त्यामध्ये सुद्धा भाऊंनी आपल्याला एकदम अगदी सोप्या भाषेत व्यवस्थित माहिती दिली आहे. आज आपण त्यांच्याकडून काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्या प्रश्नांबद्दल ती माहिती घेऊ. तर नमस्कार भाऊ. नमस्कार दादा. स्वागत आहे तुमचं. तर दादा, आपला जो मागचा व्हिडिओ होता त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला शेततळ्याविषयी, पण तिथं तुम्ही पाहिले असतील की भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहेत की दादा, तुम्ही जे काम करतायत शेततळ्याविषयी किंवा शेतकऱ्यांसाठी जे काम करताय ते अतुलनीय आहे, म्हणजे त्याची तुलना होऊ शकत नाही असे तुम्ही काम करतायत. तर मग त्या कामाची पावती तुम्हाला नक्की मिळेलच. आणि त्यांचे प्रश्न पण होते की अजून आम्हाला थोड्याशा काहीतरी त्यांच्या समस्या होत्या की हा प्रॉब्लेम येतो, तो प्रॉब्लेम येतो. तो सुरुवातीपासून आता तुम्ही त्यांना स्टेप बाय स्टेप तुमच्या भाषेत तुम्ही सांगू शकता. नाही, आजचा युग म्हणजे आता कसं आहे दादा, शेतीसाठी पाणी म्हणजे अमृत आहे. बरोबर. पाण्याविना शेती नाही. हो. आणि निसर्ग आता असं झालेलं आहे, पडलं तर भरपूर पडणार, नाही तर मग काहीच पडणार नाही. बरोबर. त्याच्यासाठी आजची काळाची गरज जर सांगितली तर जर तुम्हाला शेती जर बागायत करायची आणि 2 पैसे उत्पन्न घ्यायचं आहे, शेततळ्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. आणि शेततळ करत असताना शेतकऱ्यांनी कधीच असं अहम भावामध्ये जायचं नाही की मी काय नको. दादा, आपल्याला हे लग्नासारखं काम आहे, नाजूक काम आहे, प्रत्येक स्टेप बाय स्टेप नाजूक काम असते. बरोबर. आणि सक्सेस जर शेततळ करायचं असलं, तुमची सुरुवात होते कोकलँडपासून, खोदकामापासून सुरुवात होते. तर मग आपल्याला कोकलँडवाला महत्त्वाचा नाही, कोकलँड लाखोनी आहे, पण त्या कोकलँडवरचा ऑपरेटर शेततळ बनवणार आहे का, बरोबर, त्याचा स्लूप कसा, टॉप व्यवस्थित, टॉप खोली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेणार, ट्यूब लेवलमध्ये कोकलँडवरचा ड्रायव्हर महत्त्वाचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी केव्हाही खोदकाम करताना नुसतं कोकलँडवाला नाही बघायचा, त्या कोकलँडवाल्याने केलेले कामं जाऊन बघायच्या आधी, याने कशी शेततळे कोरलेले, नंतरच त्याच्याशी व्यवहार करायचा. आणि शक्यतो कोकलँडवाल्याशी व्यवहार करताना हे बघा, त्यांनीही लाखो करोडोची वस्तू घेतलेली आहे, 2 पैसे कमवण्यासाठी घेतलेले आहे. आपण त्यांना एकदम याच्यात न बघता आपण काय करायचं, 2 पैसे शिवाय गेले तर चालतात आपले, पण तो त्याचा ड्रायव्हर आणि तो कोकलँडवाला जो आहे ना, त्याला आपण उधळं न देता घंट्यावर करायचं. घंट्यावर जर केलं
तर आपल्या मनासारखं तळं तयार होतं. मनासारखं म्हणजे तो कोणीही उधळं काम घेणार बरोबर. तर तो शॉर्टकटमध्येच करणार. हो, कारण त्यालाही व्यवसाय आहे. हां हां तर त्याच्यासाठी आपण त्याच्या उधळं न देता शेततळं जे आपण घंट्यावर द्यायचं. घंट्यावर जर दिलं तर ते व्यवस्थित खोली, त्याची हाईट, हां. टॉप वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मग आता खोदकाम करताना काळजी काय घ्यावी? ज्यावेळेस आपण पोकलँडनी खोदकाम करतो तर काळजी काय घ्यावी? खोली कशी घ्यावी? त्याच्यानंतर रुंदी किती असायला पाहिजे? नाही, खोदकाम करताना शक्यतो आपण काय करतो, शेतकरी काय करतो की झालं माझी इकडं कडक भाग आहे, पडीत जमीन आहे, पडीत क्षेत्रामध्ये घेऊ आपण. पण मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना एक विनंती माझी, हे जे काम आहे हे काम करत असताना तुमच्याकडे जर जिथं मातीचा भाग जास्त आहे त्या भागात शक्यतो शेततळं घ्यायचं. कारण पाणी असलं तर तुम्ही पडीत जमीनसुद्धा सुपीक करू शकणार आहे. आणि तुम्ही जर मातीचा भाग जास्त असलेली जमीन घेतली तर त्या जमिनीमध्ये आपल्या मनासारखी खोली होणार आहे आणि हाईटवरती जाणार आहे. म्हणजे जितकी खोली जास्त तितकं हाईट जास्त, म्हणजे पाण्याचा कोटा जास्त, डबल टिबलनं पाण्याचा कोटा वाढतो आणि आपला खर्च पण वाचतो त्याच्यात. ब्लास्टिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी आपला खर्च होणार आहे तो खर्च वाचतो त्याच्यामध्ये. ब्लास्टिंगसुद्धा करण्याची वेळ येऊ शकते म्हणजे काही काही ठिकाणी. हो, आता बहुतेक ठिकाणी म्हणजे असं आहे, जमिनीचं अर्धा फूट, 1 फूट, 2 फूट, 3 फूट म्हणजे प्रत्येक भागवाईज. आणि गावामध्येच एकाच गावामध्ये अनेक प्रकारच्या जमिनी आहेत. तर जिथं आपल्याला कडक आहे तिथं ब्लास्टिंग करावीच लागणार आहे. पण आज आपल्याला तो खर्च दिसतो ब्लास्टिंगचा, पण उद्या भविष्यामध्ये जेव्हा त्या पाण्याचा सदुपयोग आपण घेणार आहे बागायतसाठी आणि त्याच्याकडून जे उत्पन्न मिळणार आहे ते आपल्या डोक्यात पण राहते मग की आपण ब्लास्टिंग घेतली होती काय नाही काय. हां, फक्त ब्लास्टिंग कडक मुरूम लागलं असं काही एकदम घाबरून जायचं नाही. आज आपल्याला खर्च वाटतो तो, पण उद्या भविष्यात जेव्हा आता आपला पाण्याचा कोटा त्याच्यात तयार होतो आणि त्या पाण्यापासून आपण उत्पन्न काढतो, त्या आलेल्या उत्पन्नाचं पैशाच्या पुढे हा खर्च शून्य असतो. आता खोदकामाचा विषय आला भाऊ, तर एक शेतकऱ्यांनी प्रश्न केला होता की त्यांनी खोदकाम केलेलं आहे, खाली दगड मुरूम लागलेला होता. त्यांनी एक प्रश्न केला होता की याचं सपाटीकरण कसं करायचं? हो, हा एकदम महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे त्या शेतकऱ्यांनी. विषय ऐकून घ्या. खोदकाम करत असताना माती प्रत्येक शेतकऱ्यालाच माती लागेल असं काही नाही आहे. हां, कडक मुरूम आणि दगड लागल्यानंतर त्याच्यामध्ये कमीत कमी 1 ते 1.25 फुटाचा थर मातीचा पूर्ण तळ्यामध्ये घेतला गेला पाहिजे. हां, तरच तुम्हाला शेततळं करून फायदा, नाही तर मग तिथंच थांबून जा. शेततळं त्याच्यात अस्तरीकरण पण करू नका आणि विनाकारण पैसे पण घालू नका. हां, ही खर्च करायची तयारी ठेवली पाहिजे. कारण हे लग्नासारखं नाजूक काम असतं आणि शेततळ्याचा पेपर काही तो काही पत्र्याचा किंवा लोखंडाचा नाही आहे, तो प्लॅस्टिकचा आहे. तो फक्त माती आणि पाणी, जमीन आणि पाणी यांच्यामधला दुवा आहे. इतकं आहे की आपला कोहिनूरचा पेपर हा व्हर्जिन मटेरियल असल्यामुळे आपला जॉईंट सटकत नाही, उन्हाने खराब होत नाही, रिपेअर होतो काही प्रॉब्लेम आला तर. पण तो जो आहे ना तो फक्त दुवा आहे. हां, त्याच्यात तुम्ही दगड मुरूम कशावरही टाकणार, कसं कुठून टिकणार आहे तो. त्याच्यासाठी कडक मुरूम, फोल्डर आणि जर ब्लास्टिंग लागली त्याच्यामध्ये 1-1.5 फुटाचा मातीचा थर पूर्ण तळ्यामध्ये आतल्या भीती आणि तळामध्ये घ्यायचा, तेव्हाच अस्तरीकरण करायचं. नाही तर करून फायदा नाही. तिथं स्टॉप झालेलं बरं, विनाकारण खर्च न केलेलं बरं. बरं. पण एक अंदाजे जर तुम्ही एक खर्च सांगू शकता का खोदकामाचा किती लागू शकतो, म्हणजे तळ्याच्या साईजनुसार? हो, 1-2 साईज सांगून. आता तुम्हाला एक सांगतो मी अंदाजे. आता म्हणजे आपलं बहुतेक सगळीकडेच कामं चालू आहे. तर समजा तुमचं शासनाचं जे असतं 30 बाय 30चं तळ असतं, त्याला 24चा बॉक्स असतो, खालची पेटी जी असते ती. त्याला अंदाजे 90,000 ते 1,10,000, 15-20,000पर्यंत जसं म्हणजे सीझन वाईज असतं ते. जर स्लॅक असलं तर तोच कोकलँडवाला 90मध्ये पण करणार, जर सीझन असला तर तोच कोकलँडवाला तुमचा 1,00,000च्या वरती घेणार. म्हणजे वेळ कोणती याच्यावर अवलंबून आहे. हां, आणि जर समजा 34 बाय 34चं तळं म्हटलं तर त्याची 28चा बॉक्स असतो खालचा जमिनीतला. त्याचं सीझन वाईज म्हणजे जर स्लॅक सीझन असला तर 1,05,000-10,000पर्यंत पण घेईल, नाही तर एखाद्या वेळेला सीझन जर जोरात असलं तर 1,40,000-50,000पर्यंत पण घेईल. पण
ते पैशाकडे न बघता आपलं काम उरकण्यामध्ये महत्त्व द्यायचं. ओके ओके. हा, कारण त्याने कोकल्यान घेतलं तर 2 पैसे कमवण्यासाठीच घेतलेलं आहे बरोबर बरोबर. आणि स्लॅकमध्ये तोच ऊन कमी पैशात घेणार आहे. अजून खोदकामाविषयी काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्या कोण? हो, खोदकामामध्ये कसं आहे दादा, खोदकाम जे आपण खोदकाम जेव्हा करतो, कडक मुरूम मातीला टाकून त्याच्यामध्ये जर दगड लागला, ब्लास्टिंग लागली, कडक मुरूम लागला, ब्रेकर लागलं, त्याच्यात आपण माती आणायलाच पाहिजे आवश्यक. आणि माती आणल्यानंतरही त्याच्यामध्ये दगड असतात त्या मातीत. हो. ते आपल्याला जेव्हा आपण पेपर टाकतो ना, ते शेततळं ओलं करून त्याच्यामध्ये स्प्रिंकलरने ओलं करून माती ती ओलं केल्यानंतर पूर्ण मातीतले दगडं बाहेर येतात आणि ती पूर्ण माती खाली बसते. अजून मातीमधले दगडं काढतात आपल्याला लोक आणि मग रोलिंग केलं गेलं पाहिजे. म्हणजे ती माती एक जीव होऊन जाते त्या एक जीव होऊन जाते ते आपला ब्लास्टिंगला आणि कडक फोल्डरला. म्हणजे प्लास्टरसारखं तयार होतं. त्याच्यामुळे अस्तरीकरणाला कोणत्याच प्रकारचा धोका राहत नाही. बरोबर. ही काळजी महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. आता खोदकामाचा विषय झाला, याच्या पुढचा विषय येतो तो म्हणजे सरळ कागद आथरणे. हो, त्या कागद आथरण्याबद्दल किंवा कागदाबद्दल काय माहिती देऊ शकता? आता आपला विषय झाला रोलिंग वगैरे प्लास्टरसारखं, म्हणजे बारीक दगडसुद्धा नको कागद हाताळताना. आणि आपण कागद घेताना शेतकऱ्यांना माझी एकच हात जोडून विनंती, बाबांनो, हे बघा, आता हे सगळ्या स्टेप झाल्यानंतर संपूर्ण जे तळाचा भार आहे पूर्ण कागदावर असतो. बरोबर. कागदच महत्त्वाचा असतो शेततळ्यामध्ये. हां, त्याच्याकरता काय करायचं, आपण इतकं लाखोचा कागद म्हणजे तुम्ही खर्च जो करता ना, तो नुसता कागदापुरता विषय नाही घ्यायचा. विषय घ्यायचा, आपली लाखोची जमीन गेली याच्यात, लाखोचं खोदकाम गेलं आणि लाखोचा कागद, आणि त्याच्यात कागद टाकल्यानंतर जे मे जूनमध्ये जे पाणी आहे ते अनमोल असतं, करोडोचं असतं ते. बरोबर. त्याच्यासाठी कागदाची प्राईज वगैरे किंमत याच्यावर न जाता काय करायचं की आधी फिरून यायचं. आपण लाखोचा कागद घेतो आहे, 2, 4, 5 हजार रुपये आपले डिझेल पेट्रोलमध्ये गेले तर चालतात. कुठे कुठे तळे झालेले, 10, 12, 15 वर्षाचा कोणता कागद टिकलेला आहे, का टिकलेला आहे, त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहे, इतका संपूर्ण अभ्यास करूनच कागद घ्यावा. आता आम्ही चॅलेंज करून का बरं सांगतो, कारण आमचं महाराष्ट्रात तुम्हाला कोहिनूर कागद टाकलेला, पेपर टाकलेला एकही शेतकरी तुम्हाला नाराज दिसणार नाही. कारण हे व्हर्जिन मटेरियल आहे आणि ह्या क्वालिटीमध्ये बनावटच अशी काही आहे की राजस्थानच्या वाळवंटामध्ये सुद्धा याला काही होत नाही. हो, आणि कागदाचं जे आहे ना, जाईंट सटकलं नको पाहिजे, उन्हाने तो खराब झाला नको पाहिजे, तापमानामुळे खराब झाला नको पाहिजे, जाळी नको झाला पाहिजे. आपला तापमानामुळे जाळी होत नाही कोहिनूरचा कागद. कोहिनूरच्या कागदचा तुमचा जॉईंट सटकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हे बघा, तर कागद म्हणजे तो पत्राचा किंवा लोखंडाचा नाही, तो नाजूक वस्तू आहे. तुम्हाला नैसर्गिक आपत्ती काहीही येणार आहे, कुत्रं पडतं, डुक्कर पडतं, रोही पडतं, हरम पडतं, एखाद्या वेळेस कोणी काही करून जातं आपला विरोधक असला तर, मग रिपेअर व्हायला पाहिजे. आणि पाण्याचे शान लागले का रिपेअर व्हायला तकलीफ होते. फक्त एकमेव क्वालिटी कोहिनूर अशी आहे, तुम्ही 10, 15, 20 वर्षानंतर सुद्धा जसा का तसा रिपेअर करून घ्या. हो, हे व्हर्जिन आहेत त्याच्यामध्ये. त्याच्याकरता शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, तुम्ही जेव्हा पण कागद घेणार ना, 2, 4, 5 हजार रुपये डिझेल पेट्रोलमध्ये गेले चालता, पण आपल्या आजूबाजूचे तळे लांब जावं लागलं, लांब जाऊन यायचं. पण शेततळ्याच्या कागदावरच महत्त्व असतं. पाहून यायच्या त्या तळ्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघायच्या, किती वर्षाले टिकलाय, का टिकलाय, कसा टिकलाय, रिपेअर झाला आहे का, सगळ्या गोष्टी अनुभव करूनच कोणताही कागद घ्यायचा दादांनो. ओके. तर शेतकरी मित्रांनो, दादांनी आताच माहिती सांगितली की तुम्हाला जर शेततळ्यामध्ये जो कागद आथरायचा आहे तर तो कोहिनूर या कंपनीचा किंवा या ब्रँडचाच वापरू शकतात. किंवा तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, दादांचा नंबर आहे, तुम्ही त्या नंबरवर कॉल करून दादांनासुद्धा या कागदाबद्दल जे काही असेल तुम्हाला ते विचारू शकतात. त्यांच्याकडून जी काही मागणी असेल ती तुम्ही करू शकतात. स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकतात आणि दादांना संपूर्णपणे मोफतमध्ये माहिती मिळवू शकता. हो, मी कोणत्याही शेतकऱ्याचा फोन टाळत नाही आणि योग्यच माहिती देतो. आणि जर शेतकऱ्याची तयारी असली तर आपल्या टीमपासून पूर्ण रोलिंगची टीम वगैरे सगळी पाठवतो आपण. आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा पाठवतो आपण. महाराष्ट्रातून कुठल्याही शेतकऱ्याचे हो, फोन आले तर तुम्ही तिथपर्यंत सेवा. हो, नाही, आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा पुरवतोय आपण. आउट ऑफ महाराष्ट्र पण पुरवतो आपण. तसं काय, आमचा कोहिनूरचा पेपर तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करून मिळतील. कारण तुम्ही शेतकरी लोकांना काहीच माहिती असतं, साधा बोळा असतो बिचारा, याला खोदकामापासून काहीच माहिती नसतं.
बरं, एक महत्त्वाचा प्रश्न येतो. आता आपण खोदकाम झालं, शेततळ्यामध्ये कागद हातरण्याचं काम झालं. आता एक अनुदानाचा प्रश्न विविध शेतकऱ्यांनी विचारले होते की शेततळ्याला अनुदान किती आहे, कसे आहे, कुठं फॉर्म भरावा लागतो, या गोष्टीबद्दल. नाही, आता बहुतेक आता महाडीबीटी झालं, ओके. तुमचं मनरेगाचं तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमीचे पूर्ण महाराष्ट्रात काय आउट ऑफ महाराष्ट्र पण रोजगार हमीचे कामं चालू आहेत. आणि तुमचं पोखरा आणि महाडीबीटी हे ऑनलाईनच आहे. आणि सामूहिक तळीचे पण ऑनलाईन झालेले. तर शेतकऱ्यांना ऑनलाईन पूर्ण माहिती उपलब्ध आहे. आणि कृषी सहाय्यक जे आहे, कृषी अधिकारी पूर्ण कृषी त्यांच्या विभागामार्फत हो सगळे कृषी विभागामार्फत तुम्हाला पोखरा आणि महाडीबीटीचे तळे आहेत. अजून मागेल त्याला शेततळे आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून. अजून तुम्हाला आता रोजगार हमी योजनेतून प्रत्येक पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमार्फत तुम्हाला रोजगार हमीतून तळे आहेत. ते तळ्यांचं म्हणजे जवळजवळ 5.5 ते 6 लाख रुपये निधी त्याच्यात. हां. फक्त शेतकरी करण्याची इच्छा आणि मेहनत घ्यायची इच्छा तितका निधी जास्त आहे. म्हणजे तरी 90% 80% किती टक्के? हो 100% मनरेगामध्ये 100%. 100% हो 100% अनुदान आहे त्याच्यामध्ये. फक्त शेतकरी करणारा पाहिजे त्याच्यामध्ये. तर पाण्याचं जर महत्त्व पाहिलं शेतकरी मित्रांनो, आज पाण्याचं संवर्धन करणे ही काळाची गरज बनलेली आहे. आणि ती काळाची गरज आपल्याला जर येणाऱ्या भविष्यात आधुनिकतेच्या काळामध्ये जर भागवायची असेल तर त्याला पर्याय म्हणजे शेततळे. सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे शेततळे. शेततळे म्हणजे जीवन आहे आता शेतकऱ्याचं. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण विहिरींची जी पातळी ती खोल होत चालली आता, खाली जाते. तुम्ही कुठपर्यंत जाणार, किती खर्च करणार. हे म्हणजे तुम्ही शेततळं जर केलं, शेततळं जर भरून ठेवलं तुम्ही पावसाळ्यात, तुमचं जिथून विहीर, ट्यूबवेल, नाला, नदी, धरण, पाझर तलाव हे सगळे सोर्स खतम झाल्यानंतर शेततळं चालू होतं. म्हणजे ते ATM आहे. यांनी जेव्हा लागलं तेव्हा वापरू शकतात तुम्ही. म्हणजे हे जर आपण पाण्याचं संवर्धन या शेततळ्यांमार्फत केलं तर पिकांना गरजेनुसार पाणी देऊ शकतो. आणि कधी सांगितलं दादांनी, ज्यावेळेस विहिरी, ट्यूबवेल, नाले, कालवे हे सर्व स्रोत आटतात त्यावेळेस शेततळ्याचं काम हे चालू होतं. हो. म्हणजे हे एक महत्त्व दादांनी सांगण्याचा एक प्रयत्न केला. अजून काही माहिती राहिली असेल तर? नाही, याच्यामध्ये माहिती फक्त एकच आहे शेतकरी मित्रांना की त्यांना माहिती नसते त्याच्यातली. हा कमीवाला दिसतोय याच्याकडून खोदकाम करून, अरे बाबांनो पहिले कामाची क्वालिटी, शेताच्या पेपराची क्वालिटी जाऊन बघा पहिले, नंतरच निर्णय घ्या. कारण कसं आहे, हा उतावळीपणाचा नसतो, शांततेने करण्याचा भाग असतो हा. कारण हे नाजूक काम आहे एकदम. याला व्यवस्थित जर केलं ना काहीच टेन्शन नाही तुम्हाला. जिंदगीवर बघायचं काम नाही. बहुतेक शेतकरी करोडपती होऊन गेले शेततळ्यांवर. बरोबर. महत्त्वाचं आहे ते. आणि याच्यात जर समजा एखाद्या गावामध्ये जर खोदकाम पेपरमध्ये चुकलं तर जे येणारे भविष्यातले शेतकरी शेततळे करणं ते मायनस होऊन जातात. आणि जर व्यवस्थित राहिलं खोदकामपासून पेपरपासून सगळ्या गोष्टी, तर ते गाव ह्या वर्षी 5 तळे झाले तर पुढच्या वर्षी 20 तळे होणार. आणि त्याच्या पुढच्या वर्षीला 50 तळे होणार. कारण त्यांना एक भेटून अरे यांचा शेततळे हा फायदा झाला. आणि पहिलेच जर फेल झाला पहिलाच माणूस तर मग कसं होतं ते, अरे याची लाखोची जमीन गेली, लाखोचं खोदकाम गेलं, लाखोचं पेपर गेलं, पाणी नाही, मग आपण करायचं नाही. जर सक्सेस राहिलं तर त्याचं बघून बहुतेक लोक करतात. सभोवतालचे सर्व लोक हो. अनुकरण करत असतात किंवा ते करत असतात. हो हो. अजून सेवेबद्दल, आपली जी शेततळ्याची सेवा आहे शेतकऱ्यांबद्दल, त्या सेवेबद्दल? नाही, आता मी जेव्हापासून काम करतोय तेव्हापासून मी कारण शेतकरी राजा असतो विचार, काही शेतकरी फसून जातात, त्यांनाही आपण सर्व्हिस देतो. माझ्या कोहिनूरवाल्याला एकही शेतकऱ्याला प्रॉब्लेम येत नाही. कारण जॉईंटचा प्रॉब्लेम नाही आमचा, उन्हाने खराब व्हायचा प्रॉब्लेम नाही. आणि नैसर्गिक आपत्तीला रिपेअर होतो. आम्ही लगेच शेतकऱ्याला सकाळी फोन आला संध्याकाळपर्यंत किंवा संध्याकाळी सकाळपर्यंत ऑपरेटर पाठवून देतो रिपेअरिंगसाठी. आणि काही जे आहेत बिचारे की जे ज्यांच्याकडे कोणी येत नाही त्यांनाही मदत करतो आम्ही दुसऱ्या कंपनीवाल्यांना चालावं. कारण तो शेतकरी आखरी. आम्ही प्रत्येकाला मदत करतो सर्व्हिसमध्ये. आणि माझ्या कोहिनूरच्या शेतकऱ्यांना तर माझी एकच विनंती, दादांनो तुम्हाला 25 ते कमीत कमी 20 वर्षाच्या वरतीच टिकणार कोहिनूरचा पेपर. तुम्ही काहीच काळजी करू नका. कोहिनूर टाकला म्हणजे 20 वर्षाच्या वरतीच टिकणार. म्हणजे आज दादा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगतायत की इतका विश्वास पटवून देत आहेत की 15 ते 25 वर्षापर्यंतची वॉरंटी
नाही 5 वर्षाची वॉरंटी गव्हर्नमेंट आणि कंपनीची. गव्हर्नमेंट हो पण ही ही क्वालिटीचाची आहे. हा. 15 वर्षाच्या पुढे जातो तो. 15 ते 20 वर्षाच्या पुढे जातो. हो दादा 15 ते 20 वर्ष तुम्हाला स्वतः त्यांची गॅरंटी देत आहेत. कंपनी तर 5 वर्षाची देते म्हणे, पण असं दादांचा सर्व्हिस विश्वास. नाही, सर्व्हिस आहेच ना आमची. हा कारण आमचा शेतकरी म्हणजे आमचा कणा असतो व्यवसायाचा. तोच आमचं माउथ टू माउथ मार्केटिंग करणार आहे आमची सर्व्हिस क्वालिटी बघून. बरोबर. त्याच्यामुळे आमचा सगळ्यात मोठी ताकद जर म्हटली आमचा शेतकरी न हो. शेतकरी त्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्याकरता येणे हो. केव्हाही फोनाला केव्हाही करा, आम्ही बसलोय तुमच्या सेवेत. तर शेतकरी मित्रांनो, हा आजचा विषय दादांसोबत चर्चा होती आपली, की साध्या आणि सोप्या भाषेत शेतकऱ्याला कसं पटवून द्यायचं त्याबद्दल दादांची आपण चर्चा केली. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचू शकता, जेणेकरून या शेततळ्याच्या माहितीचा त्या शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा होईल. तर मित्रांनो, धन्यवाद. धन्यवाद.